उचिताचार परिज्ञानम राजा इत्यादींचं जे काही पारंपरिक जो इतिहास आहे आपला, त्या इतिहासातले अनेक राजे हे कुठल्या प्रसंगी कसे वागत होते. जसं रामराज्य, हे जग म्हणतं की रामराज्य चांगलं, परंतु हे कशावरून कळतं? आपण त्या काळात होतो का? नाही. परंतु रामायण जो अभ्यासतो त्याला हे कळतं की रामाची राज्यव्यवस्था, रामाची अर्थव्यवस्था, रामाची शासन व्यवस्था ही चांगली होती. त्यानंतर आपण अजून असं म्हणून महाराणा प्रताप, शिवाजीराजे हे कसे होते? सगळे माइलस्टोन, त्यांच्या काळातील राज्यव्यवस्था हे सगळं कशावरून कळतं? त्यांच्यावर लिहिल्या गेलेल्या साहित्यातून कळतं. म्हणजे यांचा अशा प्रकारचा व्यवहार कळण्यासाठी काही कवी काव्य लिहितात. बरोबर? काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय करावं, काय करू नये, हे साहित्यावरून दाखवायचं असतं, त्यांना सांगायचं असतं पुढच्या अनंत पिढीला. पंचतंत्र, हितोपदेश हे सगळे याच्यामध्ये होतात. त्याच्यानंतर शिवेतरक्षतये, अमंगलाचा नाश करण्यासाठी काही कवी काय करतात. तिथे उदाहरण दिलं त्यांनी, आदित्यादेः मयूरादीनाम, आदित्य इत्यादी तसेच मयूर इत्यादी कवींप्रमाणे अनर्थ निवारणम, यांनी जसं आपल्या ठिकाणचं अनर्थाचं निवारण करण्यासाठी काव्य लिहिलं, तसे काही कवी अमंगलाचा नाश करण्यासाठी काव्य लिहिलं. आणि सध्या परनिर्वृत्तये, आनंद प्राप्तीसाठी, मोक्ष प्राप्तीसाठी. मग इथं काय दिलंय त्यांनी? या प्रयोजनाला म्हणलंय सकल प्रयोजन मौलीभूतम. हे सर्व प्रयोजनांमध्ये श्रेष्ठ आहे. पहिलं. दुसरं काय सांगितलं? समनंतरमेव, निरंतर. त्यानंतर रसास्वादन समुद्भूत, रसास्वादनामुळे अद्भुततेस प्राप्त झालेले विगलित वेद्यांतरमानंद, मनातलं दुःख विसरून सुद्धा आनंद देणार. एखादं काव्य आहे, साहित्य आहे, एखादं सिरियल आहे, चित्रपट आहे, हे आनंद का देतं? कारण आपण आपल्या वैयक्तिक इच्छा, दुःख, वेदना याच्यातून आपण बाजूला जाऊन त्या ठिकाणी एकरूप होतो आणि एक रसास्वादनाचा आनंद प्राप्त होतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे हे प्रयोजन अतिशय आनंद प्राप्तीसाठी जे प्रयोजन आहे ते अतिशय श्रेष्ठ प्रयोजन. आणि नंतर कांतेप्रमाणे उपदेश करण्यासाठी. कांता म्हणजे पत्नी, आणि पत्नी जसं प्रिय वचनांनी अतिशय सहजपणे, संवेदनशीलपणे आणि विशेष एकट्यामध्ये हे जसं आपल्या पतीला काही उपदेश करते आणि मग तो ऐकला जातो, या पद्धतीनं अतिशय कनवाळू, करुणापूर्ण, आनंदयुक्त, आल्हाददायी असा उपदेश करण्यासाठी काही कवी काव्य करतात. मग उपदेश किती प्रकारचे? 3. प्रभुसंमित, सुहृदसंमित, आणि कांतासंमित. 3 प्रकारचे उपदेश आहेत. प्रभुसंमित म्हणजे हे कर आणि हे करू नको, हे सांगायला अधिकार पाहिजे. कोणी कोणाचं कसं ऐकेल? नाही ऐकणार, पण अधिकार असेल, प्रभू असेल, श्रेष्ठ असेल, एखादी व्यक्ती वयाने ज्येष्ठ असेल किंवा कर्माने मोठी असेल, पैशाने मोठी असेल, अधिकाराने मोठी असेल, तर आपण त्या व्यक्तीचं ऐकतो, त्या पुस्तकाचं ऐकतो. एखादं पुस्तक मोठ्या लेखकाने लिहिलं असेल तर त्याप्रमाणे आपण चालतो. म्हणजे हे प्रभुसंमित उपदेश असतात, ज्यामध्ये फार पाल्हाळ लावलेलं नसतं. हे कर आणि हे करू नको असं सरळ सरळ सांगितलेलं असतं. ठीक आहे. आणि आता हे काय शब्दप्रधान असतात की उपदेश, आणि वेद इत्यादी शास्त्र जसं तुम्हाला उपदेश करतात, सत्यम वद, खरे बोल, त्याच्या पलीकडे सांगत नाहीत का खोटं का बोलू नये, सत्य का बोलावं, असं काही सांगत बसत नाही. प्रभुसंमित उपदेश. त्यानंतर
सुरुच संहितार्थ तात्पर्यवत सांगणारे. हे बघ बाबा, असं आहे, हे असं आहे, हे असं आहे. पुराण इतिहास हे मित्राप्रमाणे उपदेश करतात की या पद्धतीने जगलं तर असं झालं, हे असं झालं तर हे असं करावं किंवा करू नये, हे आता दोन्ही तुला सांगितलंय, याप्रमाणे तू कर. हे सुरू मित्राप्रमाणे उपदेश करण्याचं काही काम असतात. आणि कांता संहिता म्हणजे सरस, ताप इत्यादी या म्हणजे दुःख काय म्हणू त्याला, वेदना विसरायला लावून आनंद मधुर भाव निर्माण करणारं आणि मग सांगणारं की रामाधिवत वर्तितव्यं न रावणा. रामाप्रमाणे वागावं, रावणाप्रमाणे वागू नये असं जसं साहित्य सांगतं तसं आता इति उपदेशं कवेः सर्वदयस्य च करोति तत्र सर्वथा यतनीयम्. हे असे उपदेश काव्य करत असतात वेगवेगळ्या पद्धतीचे आणि मग काव्याचं प्रयोजन सिद्ध होतं. काही कवी यशासाठी, तर काही पैसे प्राप्त म्हणजे धनप्राप्तीसाठी, काही व्यवहार जाणवून देण्यासाठी, तर काही अमंगलाचा नाश करण्यासाठी, काही मोक्ष आनंद प्राप्तीसाठी, तर काही कवी पत्नीप्रमाणे सहज मधुर उपदेश करण्यासाठी आपले काव्य करतात. हे झालं आपलं एकूण प्रयोजनाचा पूर्ण चॅप्टर. त्या दिवशी आपण असं घेतलं होतं आणि आज आपण काय केलंय, प्रयोजन पूर्ण केलं.